वेलकम टू उज्ज्वलास किचन। नमस्कार। आज आपण बनवणार आहे भरपूर वेळ चालणारे पाण्यावरील दिवे आणि तेही घरच्या साहित्यामध्ये, आणि त्याचबरोबर वॅक्सच्या वाती म्हणजे मेणाच्या वाती घरातीलच साहित्य वापरणार आहे। टूथपेस्टचे ट्यूब आहेत, हे आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात। संपलेल्या ट्यूबचा वापर करणार आहे। जर ट्यूब नसतील तर एखादं असं प्लास्टिकचं झाकण असतं, आपण बाहेरून काही आणतो त्यावेळेला, किंवा दही किंवा श्रीखंड यांचे डबे जे आपल्याला मिळतात तेही आपण यासाठी वापरू शकता। आणि आता हे कट करून घ्यायचं, राऊंडमध्ये गोल आकारामध्ये कापून घ्यायचे। तर असे हे कापून घ्यायचे, आणि हा डबल असल्यामुळे आपल्याला या एका कात्रणातून दोन दोन मिळतील। तर आपण आता हे धुवून घेऊया, कारण याला थोडी टूथपेस्ट लागलेलीच असते, त्यामुळे हे धुवून घेते मी। तर आता आपण वॅक्सच्या वाती कशा बनवायच्या मेणाच्या ते बघूया। तर यासाठी हा कॉटनचा दोरा लागणार आहे, एक वाटी, चमचा आणि मेणबत्ती। पसरट भांड्यामध्ये पाणी चांगलं कडकडीत उकळायला ठेवायचं आहे याआधी। आता हे पाणी उकळतं तिथपर्यंत आपल्याला ही जी मेणबत्ती आहे ती कट करून घ्यायची, म्हणजे ती वितळायला सोपी जाईल। तर या वाटीमध्ये ही कापून घ्यायची, यातील वात काढून घ्यायची। मात्र कापताना यातील जी ही वात आहे, जर ती सरसकट निघाली तर ती वात वापरली तरीही चालेल। तर आता हे पाणी उकळलं चांगलं की यामध्ये ही वाटी ठेवायची, म्हणजे यातील हे जे मेण आहे ते चांगलं वितळेल आणि लगेच वितळेल। हे मेण वितळवताना एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवून दुसऱ्या भांड्यामध्येच ही मेणबत्ती कापून टाकायची, नाहीतर जास्त पेट घेण्याची शक्यता आहे। तर आपण बघू शकता अगदी काही सेकंदामध्येच हे मेण वितळलं आहे। खूप वेळ लागत नाही, आणि चांगलं असं वितळलं की आता आपल्याला ही वाटी काढून घ्यायची यातील, आणि गॅस बंद करायचा। आणि ह्या वितळलेल्या मेणामध्ये लगेच आपल्याला धागा घालायचा आहे। तर आपल्याला किती धागा यामध्ये घालायचा त्यानुसार पटकन धागा घालायचा, कारण आपण हे खाली उतरवून घेतलेलं आहे, त्यामुळे पटकन ही क्रिया करायची। मेण लगेच घट्ट होतं, आणि चांगला असा मिक्स करून घ्यायचा या मेणामध्ये। आणि आता हा धागा काढून घ्यायचा आहे आपल्याला। तर मी इथं चिमट्याचा वापर करते, म्हणजे हाताला मेण चिकटणार नाही आणि चटका लागणार नाही। तर एवढ्याशा मेणबत्तीमध्ये भरपूर सर्व वॅक्स तयार होतो, आणि आपण हव्या तेवढ्या वाती यामध्ये तयार करू शकतो। आणि कोरड्या जागेवर हा धागा असा थोडासा सुकू द्यायचा, म्हणजे आपल्या ह्या वॅक्सच्या वाती तयार झालेल्या आहे। आणि हा कापून घ्यायच्या आपल्याला हव्या त्या अशा ह्या छान वाती तयार झालेल्या आहे। तर आपल्या ह्या मेणाच्या वाती तयार आहे, ह्या आपण कॅन्डलसाठी वापरू शकता। तर आता पाण्यातील दिव्यांसाठी कापसाच्या वाती आपण तयार करून घेऊया। तर कापूस घेतलेला आहे मी, आणि जरा पातळ बारीक अशी वात तयार करायची छोटी, आणि याप्रमाणे डबल वात तयार करायची, आणि पीठ द्यायचं तिला। तर अशा छोट्या छोट्या वाती तयार करून घ्यायच्या, मधोमध गोल तयार करायचा, वात जाईल इतपत सुईच्या साहाय्याने, आणि ही वात यामध्ये घालायची। या प्रकारे। तर आता ग्लासामध्ये पाणी घालून त्यामध्ये थोडं तेल घालून घ्यायचं, तयार करून घेतलेली वात ठेवायची, आणि जेव्हा आपल्याला असं दिसेल की वात वर तेल ओढते आहे त्यावेळेला हा दिवा पेटवायचा। तर असे मस्त आणि कमी साहित्यामध्ये, घरातल्या साहित्यामधून तयार होणारे पाण्यातील दिवे तयार आहे।